एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी करिअर कॅम्पस आमचं एक फाउंडेशन आहे नागपूरला. तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये लाईक जे गव्हर्मेंट सेक्टर्समध्ये बँकिंग किंवा सेंट्रल गव्हर्मेंटचे जे अदर डिपार्टमेंट्स असतात लाईक इन्कम टॅक्स, CBI, सेंट्रल एक्साईज, तर यामध्ये ग्रॅज्युएट मुलांसाठी ज्या गव्हर्मेंट सेक्टरमध्ये विविध संधी असतात त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना ते अवेअर नसतात, म्हणजे माहिती नसते, याबद्दल पूर्ण कल्पना नसते विद्यार्थ्यांना. तर ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर आपल्यासाठी किती चांगलं गव्हर्मेंट पोस्ट गव्हर्मेंट सेक्टर्समध्ये अवेलेबल आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहे. तर याबद्दल आम्ही स्टुडंट्सना अवेअर करण्याचं काम करतो आहे. देन यासाठी आमच्या इथे रेग्युलर बॅचेस चालत आहेत. जे गव्हर्मेंट बँक्स आहेत त्यामध्ये ॲज अ ऑफिसर पदांसाठी ज्या विविध एक्झाम होतात किंवा सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, सेंट्रल एक्साईज, CBI अशा डिपार्टमेंटसाठी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर रँक आणि ऑफिसर रँकच्या ज्या पोस्टसाठी विविध एक्झाम होतात त्यासाठी आमच्या वर्षभर रेग्युलर बॅचेस चालतात. आणि यामधून आम्ही मुलांना म्हणजे एक अभ्यासक्रम, म्हणजे ज्या ह्या एक्झामचा अभ्यासक्रम याच्या व्यतिरिक्त एक ऑफिसर बनण्यासाठी स्वतःमध्ये काय क्वालिटी असायला पाहिजे त्या परीने पण आम्ही त्यांना एक तयार करण्याचा इथे करिअर कॅम्पसमध्ये तोच आमचा प्रयत्न असतो. बघा, म्हणजे यामध्ये ह्या सगळ्या ज्या आम्ही एक्झाम्सबद्दल बोललो आहे, बँकिंग सेक्टर आणि जे स्टाफ सिलेक्शन कमिशन, सेंट्रल गव्हर्मेंटच्या डिपार्टमेंटसाठी जे एक्झाम्स होतात, तर यामध्ये कुठल्याही शाखेतील पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट, एनी डिसिप्लिन, म्हणजे इवन पर्सेंटेजचा पण क्रायटेरिया नाही आहे, असा कुठल्याही शाखेतील पदवीधर हा यासाठी पात्र असतो. तर त्यामुळे अशा मुलांना प्रवेश देण्यासाठी एंट्रन्स एक्झाम वगैरे घेण्याची गरज आम्ही म्हणजे नसतेच त्यासाठी, बिकॉज प्रत्येक मुलगा यासाठी पात्र असतो जोही ग्रॅज्युएशन झालेला आहे. तर त्यामुळे आम्ही प्रत्येक ग्रॅज्युएटला किंवा काही मुलं इवन आता ग्रॅज्युएशन सुरू असतानाच ह्या परीक्षांची तयारी सुरू करतात, बिकॉज हा सगळ्यांपुढे हा मोठा प्रश्न असतो की ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय करायचं, किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर आपल्याला फक्त एक डिग्री मिळणार म्हणजे आपण ग्रॅज्युएट होऊ, बट त्यानंतर आपल्याला नोकरी, चांगली गव्हर्मेंट नोकरी मिळवण्यासाठी ह्या परीक्षे थ्रूच जायचं आहे. तर जेव्हा मला ह्या परीक्षे थ्रूच जायचं आहे आणि ह्या परीक्षांसाठी कुठल्याही शाखेतील पदवीधर हा पात्र आहे, तर त्यामुळे आम्ही पण विद्यार्थ्यांना डायरेक्टलीच इथे प्रवेश देतो. ज्यालाही गव्हर्मेंट जॉबसाठी जो इच्छुक आहे, अशा परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना आमच्या इथे आम्ही डायरेक्टली प्रवेश देतो आणि आम्ही त्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षांसाठी किंवा ह्या विविध पोस्टसाठी करिअर कॅम्पसचे सांगता आम्ही एक मागच्या 8 ते 9 वर्षापासून ह्या क्षेत्रात काम करतो आहे. म्हणजे बँकिंग, मेनली बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन, जे मी सेंट्रल गव्हर्मेंटचे डिपार्टमेंट्स आधी तुमच्यासोबत बोललो आहे. तर ह्या सगळ्या परीक्षांसाठी आम्ही मागील 8-9 वर्षापासून विद्यार्थ्यांना तयार करण्याचं काम करतो आहे. तर मागील 8-9 वर्षामध्ये जवळपास आतापर्यंत एक 2,2500च्या जवळपास, म्हणजे 2200 मुलं जे आमच्याकडे आज रिपोर्टेड आहे, 2200 मुलं जवळपास मागच्या 8-9 वर्षात इथनं सिलेक्ट झालेले आहे. आणि पुढेही विदर्भातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे, हाच आमचा एकमेव उद्देश, म्हणजे हा एकच उद्देशाने आम्ही काम करतो आहे. बिकॉज आपण जर पूर्ण भारतातलं जर का एक रेशो बघितला, गव्हर्मेंट जॉबमध्ये सिलेक्शन रेशो जो बघितला, तर अजूनही आपल्यापैकी बरेच लोकांना माहिती आहे की भारतातले काही जे 3-4 स्टेट्स आहे, लाईक बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, तर हे जे 3-4 स्टेट्स आहे, म्हणजे जे सगळे सेंट्रल गव्हर्मेंटचे जे चांगले डिपार्टमेंट्स आहे, इन्कम टॅक्स, सेंट्रल एक्साईज, ह्या डिपार्टमेंटमध्ये किंवा काही बँकिंगच्या ज्या वरच्या ज्या पोस्ट आहे ऑफिसर लेवलच्या, त्यामध्ये ह्या 3 स्टेटचे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन रेशो सगळ्यात जास्त आहे. आपल्या महाराष्ट्राचं एज्युकेशन स्टँडर्ड ॲज कम्पेअर टू आपण जर आज बघितलं तर इतर स्टेटपेक्षा खूप चांगला आहे. तरी आपल्या इथला मुलगा का बरं कुठे कमी पडतो आहे ह्या चांगल्या पोस्टवर जाण्यासाठी, हा का बरं मागे राहतो आहे त्या स्टेटच्या मुलांपेक्षा? तर याचं एकच कारण की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, स्पेशली आपल्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या परीक्षांविषयी अवेअरनेस खूप कमी आहे. तर आमचं ते पण एक पॅरलली काम सुरू असतं की आम्ही विद्यार्थ्यांमध्ये याचं अवेअरनेस पण आणू, म्हणजे जसजसं मुलं अवेअर होतील ते ग्रॅज्युएशन सुरू असतानाच ह्या परीक्षांसाठी तयारी सुरू करतील आणि आपण येणाऱ्या दिवसात आपल्या विदर्भातील विद्यार्थ्यांचा हा चांगल्या पदावर जाण्याचा हा जो पर्सेंटेज आहे हा पण कुठेतरी वाढवता येईल. नक्कीच आम्ही अशा विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक स्थिती कन्सिडर करून जे आम्ही प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांचा म्हणजे आम्ही स्वतः, मी किंवा माझे जे अदर टीम मेंबर्स आहेत, आम्ही त्या विद्यार्थ्याचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊन त्याची खरोखर घरची परिस्थिती आर्थिक बेताची आहे का हे बघून घेतो. जर आम्हाला तो जेन्युइन विद्यार्थी वाटतो आहे, प्रामाणिक आहे, तर आम्ही त्याला ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट इथे ॲडमिशन देतो, बिकॉज त्याचं हे सगळ्या परीक्षांचा अभ्यास करून आज एक चांगल्या पोस्टवर जाईल
आणि कुठलाही एक विद्यार्थी गव्हर्मेंट पोस्टवर एक चांगल्या पोस्टवर जातो तो त्याच्या पूर्ण फॅमिलीला अपलिफ्ट करतो आहे, हेही आम्हाला माहिती आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही खूप वर्षापासून बरेच विद्यार्थ्यांसाठी असं म्हणजे आतापर्यंत प्रत्येक बॅचमध्ये आमच्या असे काही 2-4 विद्यार्थी शिकतातच आणि अशा बरेच बॅचेस आमच्या चालतात. म्हणजे ज्याची परिस्थिती आर्थिक बेताची असे विद्यार्थी आमच्याकडे येऊन फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकतात. इन फ्युचरही आम्ही अशा विद्यार्थ्यांना इथे मोफत प्रवेश. ओके, तर जसं आता पाहता की मागच्या काही महिन्यांमध्ये कोविड-19मुळे जे क्लासरूम्स किंवा स्कूल्स आणि म्हणजे सगळी कोचिंग इंडस्ट्रीज किंवा एज्युकेशन इंडस्ट्रीज आज ठप्प झालेली आहे. तर ठप्प झालेली म्हणता आपल्याला यातून पण काही मार्ग काढून आपल्याला ऑनलाईन म्हणजे शिकवता येतं. आता बऱ्याच टेक्नॉलॉजी अशा उपलब्ध आहेत यासाठी. तर आम्ही पण मागील 3 महिन्यापासून म्हणजे सुरुवातीचे 1-1.5 महिना आम्ही पण कुठलीही ऑनलाईन ॲक्टिव्हिटी कंडक्ट केली नाही. बिकॉज आम्ही सगळे हीच वाट पाहत होतो की आता काही दिवसात नॉर्मल होईल. बट जसजसा हा वेळ वाढत गेला तसं आम्हाला पण असं वाटलं की खूप दिवस आपण स्वस्थ बसून राहू शकत नाही. अशा वेळेत पण आपला अभ्यासाचं दुर्लक्ष म्हणजे अभ्यास थांबायला नको. बिकॉज सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स ह्या आपापल्या डेटनुसार त्यांच्या वेळापत्रकानुसार त्या होत आहेत. काही एक्झाम फक्त पोस्टपोन झाल्या. रिसेंटली मागच्या 2 महिन्यात IBPSचे काही रिझल्ट पण आउट केले त्यांनी. काही मुलांचे जॉईनिंग्स पण आले आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब रिक्रुटमेंटचं जे प्रोसेस ते थांबलेलं नाही आहे. तर त्यामुळे आपण एज्युकेशन पण थांबवू शकत नाही. तर आम्ही अशा वेळेस एक आमचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याला आम्ही वॅकॉम प्लॅटफॉर्म म्हणतो, तर आम्ही एक वॅकॉम प्लॅटफॉर्म यूज करून लाईव्ह शिकवतो आहे की जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये मुलं सेफली आपल्या घरी बसून सगळ्या फॅकल्टीचे लेक्चर्स ते घर बसल्या करू शकतील आणि येणाऱ्या एक्झामसाठी आपली तयारी ते कंटिन्यू ठेवू शकतील. सर्वप्रथम आमच्याकडे जी टीम आहे ती एकदम प्रोफेशनल आणि एक्सपर्ट लोकांची टीम आहे. कसं असतं, स्पर्धा परीक्षेची तयारी जेव्हा आपण करतो आणि अकॅडमिक आपण जसं ग्रॅज्युएशन वगैरे करतो, तर ग्रॅज्युएशनमध्ये आपण बघतो की पोरं फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर ते एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये पास होतातच. परंतु ग्रॅज्युएशनमध्ये जी मुलं 75 किंवा 80% मिळवतात तीसुद्धा आपण बऱ्याचदा बघतो की ती अयशस्वी होतात स्पर्धा परीक्षेमध्ये. तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जेव्हा आपण तयारी करतो, जेव्हा मुलं तयारी करतात तेव्हा त्यांना त्या परीक्षेची सगळी माहिती, त्या परीक्षेची तयारी कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असणं ते खूप आवश्यक आहे. म्हणून आम्ही काय करतो, आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ना, सगळ्यात प्रथम तर आम्ही त्यांना अवेअर करतो सगळ्या एक्झामचा पॅटर्न, सिलेबस ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं. असं नको व्हायला, कारण आमच्याकडे जसं आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं तर ॲप्टिट्यूड, जसं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आमच्याकडे सुशांत सर शिकवतात. आता सुशांत सरांचा जो अप्रोच आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवायचा, ते मॅथ्ससारखं शिकवत नाही. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही बघतो की एक मॅथ्स म्हणजे पोरं जे फक्त फॉर्म्युलाच्या बेसिसवरती मॅथ्स करतात, तसं आमच्याकडे होत नाही. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त तुमचं मॅथ्सवरती प्रभुत्व किंवा इंग्रजीवरती प्रभुत्व याच्यानेच फक्त तुम्हाला सिलेक्शन मिळत नाही. तुम्हाला ते पॅरलली सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. कारण याच्यामध्ये 4 कंपोनंट्स आहेत. बँकिंग एक्झामची तुम्ही तयारी करताय किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करताय. याच्यामध्ये 4 महत्त्वाचे कंपोनंट्स म्हणजे मॅथमॅटिक्स, ज्याला मी आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हटलं, इंग्लिश लँग्वेज आहे, दोन्हीमध्ये आहे, बँकिंग आणि SSCमध्ये, रिझनिंग आहे, त्याचं थोडं वेगळं रिझनिंग आहे SSCचं आणि बँकिंगचं, लॉजिकल आणि ॲबस्ट्रॅक्ट आणि करंट अफेअर्स. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी आमची टीम जी भूमिका बजावते ती आहे पोरांना कमीत कमी वेळात कसं मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील. म्हणजे त्याला आपण एक सरळ शब्द देऊया, टाईम अलोकेशन स्ट्रॅटेजी. तर ही आम्ही फार अभ्यास करून ती बनवली, आणि त्याच्याच बेसिसवरती आम्ही आमचा कोर्स बनवला आहे, जो 6 महिन्याचा आमचा ड्युरेशन आहे बँकिंगचा आणि SSCचा 8 महिन्याचा. तर हे मला वाटतं कुठं नाही कुठं आमच्या यशाचं महत्त्वाचं कारण आहे. आमची टीम, आमचं स्टडी मटेरियल, आमची टेस्ट सिरीज, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आणि आमच्या सगळ्या शिक्षक लोकांचा दांडगा अनुभव. नाही, जसं आता तुम्ही प्लेसमेंट हा शब्द वापरला, प्लेसमेंटमध्ये आमचा रोल नसतो खरं सांगायचं म्हणजे. आता तुम्ही जो रॅशिओ विचारता की किती मुलं पास होतात, तर हे आमच्यावरती जसं डिपेंड करतं. कारण स्पर्धा परीक्षेत जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही असं म्हणू शकत नाही 10वी-12वीचा जसे बऱ्याचदा आपण बोललो शाळेमध्ये, तर ते रिझल्टचा तुम्हाला रॅशिओ सांगतात आमचा 70% असतो, आमचा 80% असतो. आमच्याकडे जी मुलं येतात ना, त्या मुलांची स्पर्धा परीक्षेसाठी जेव्हा मुलं तयारी करतात ना, तेव्हा त्यांची स्वतःची विल खूप महत्त्वाची असते. त्याला गव्हर्नमेंट जॉबची खरंच तयारी करायची आहे ना, की कुणाला फक्त सांगायला ते तयारी करतात, ह्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे त्यांचं विल पॉवर किती आहे मुलांचं, तर ते प्रत्येक बॅचवरती डिपेंड करतं. आम्ही सगळ्यांना तसंच देतो. परंतु कसं आहे, तुम्ही जसं सिलेक्शनचं एक रॅशिओ म्हटलं ते मला सांगता येणार नाही एक्झॅक्टली की आमचा हा. परंतु आता आम्ही दरवर्षी तुम्हाला कमीत कमी
125 ते 150च्या दरम्यान एका वर्षाचं आमचं सिलेक्शन असतं. म्हणजे IBPS, PO क्लर्क, SBI क्लर्क, SSC हे सगळे रिझल्ट्स मिळून एक आमचा ॲव्हरेज आहे. परंतु ते प्लेसमेंट होण्याचे चान्सेस जसं आमच्याकडनं 50% येईल तसं विद्यार्थ्याकडनं पण 50% यायला हवं. कारण याच्यामधले जो अभ्यासाचा एक ठराविक प्रकार आहे की तुम्हाला रोज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश हे रोज सब्जेक्ट्स टच करणं आणि त्या उत्सुकतेनं करणं हे विद्यार्थी. आता जो विद्यार्थी आजचा जो ग्रॅज्युएट विद्यार्थी त्याला हे कळतं की स्पर्धा परीक्षेमध्ये जायला त्याच्यामध्ये सिलेक्शन करायला काहीतरी शॉर्टकट नसतोच. मग आपण कुठली एक्झाम घेऊया, UPSC घेऊया, MPSC घेऊया, बँकिंग घेऊया, याच्यामध्ये फक्त त्या मुलाची मेहनत. मी बघा फक्त इंटेलिजन्स नाही म्हणत आहे. जे आमच्याकडे जे विद्यार्थी तुम्हाला एक सांगितलं तर नवल वाटेल. माझा जो एक अनुभव आहे तो सांगतो. जे आमच्याकडे विद्यार्थी येतात ना ते ॲव्हरेज आपण विद्यार्थी एक म्हणतो. तर मी बऱ्याचदा असं बघितलं की जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत जे खूप ब्रिलियंट नाही आहेत है ना, म्हणजे आपण असं म्हणून निदर ब्रिलियंट नॉर डम, ते खूप हुशारही नाही किंवा खूप डमही नाही, पण ॲव्हरेज जे मुलं आहेत आपण ज्यांना ऑर्डिनरी म्हणतो, अशा मुलांमध्ये जेव्हा विल पॉवर असते की मला, कारण हा गव्हर्नमेंट जॉब जो आहे ना हा कुठं नाही कुठं त्यांच्या याचा प्रश्न असतो. एक फक्त त्यांचं काही स्वप्नच असतं, बऱ्याचदा असं नसतं. 12वीपर्यंत काही वेगळी स्वप्न असतात. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना कळतं कुठंतरी की आपल्याला एक आता जॉब घ्यायचा आहे तर आपल्याकडे अशी एक परीक्षा आहे की ज्याच्यामध्ये एकही पैसा खर्च न करता आपल्याला एक गव्हर्नमेंटचा जॉब मिळतो. तर मला हे सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की बघा असं तुम्ही कुठलाही विचार करू नका. क्रॅश कोर्सवरती सिलेक्शन होत नाही. क्रॅश कोर्स त्यांच्यासाठी असतं ज्यांचा अगोदर कुठला तरी कोर्स झाला आहे, ज्यांचं फंडामेंटल्स ज्यांचे क्लिअर आहेत. आता आपल्याला समजा फंडामेंटल्स क्लिअर नाही आहे तर आपल्याला आपली गाडीचं म्हणजे आपण जसं एक इंजिन म्हटलं ते इंजिनच समजा बरोबर नाही आहे, ते आपण म्हणू आउट ऑफ ऑर्डर आहे, तर त्या केसमध्ये आपण जोरात गाडी रुळावरती चालवायची हा विचारच आपल्याला पटन असा होतो. तशासारखी ही गोष्ट आहे. आणि आता कोरोनाचं जसं तुम्ही बोललात तर त्याच्यामध्ये आम्ही हा जेव्हापासून लॉकडाऊन इम्पोज केलं आहे तेव्हापासून आम्ही मात्र शांत बसलो नाही. कारण आमचे जेवढे एक्झाम्स आहेत आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत म्हणजे IBPS आणि SSC त्यांचं नोटिफिकेशन्स कंटिन्युअसली येत आहे. त्याच्यामुळं आम्ही थांबलेलो नाही आहे. आमच्याकडे एक वॅकॉम म्हणून डिव्हाइस घेतले आम्ही. YouTube लाईव्हवरती आम्ही रोज लेक्चर्स घेतो आणि जे विद्यार्थ्यांनी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनाही आम्ही ॲड करतो. त्यांच्याकडनं फक्त नॉमिनल आम्ही काहीतरी फीस घेतो आणि ती फीज आम्ही ऑफलाईन बॅचसाठी घेतो. आम्ही म्हणजे आता ऑनलाईनचं काही वेगळी फीस घेत नाही आम्ही विद्यार्थ्यांकडून. आम्ही ह्याच फीजमध्ये पोरांना आता जसं लॉकडाऊन लिफ्ट होईल तेव्हा त्या सगळ्या पोरांना ॲक्सेस मिळणार आहे ऑफलाईन बॅचेसमध्ये. तर म्हणजे हे ऑनलाईन आम्ही याच्यासाठी घेतो की कुठं नाही कुठं तयारीला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. लॉकडाऊन आहे म्हणून आपण अभ्यास थांबवणं. करिअर कॅम्पसची हे आता मोलाची मी काय सांगू याच्याबद्दल मला वाटतं हा प्रश्नाचं उत्तर आमचे विद्यार्थी चांगले सांगू शकतील. आम्ही किंवा सुशांत आम्ही आमच्याबद्दल बोलणं उचित मलाही वाटत नाही. परंतु आम्ही फक्त एवढंच मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आम्ही आमचे 100% देतो. आमच्याकडनं जेवढं होतं आहे आम्ही जास्तीत जास्त आपल्या विदर्भामध्ये महाराष्ट्रामधली मॅक्सिमम विद्यार्थी याच्याबद्दल अवेअर व्हावीत, त्यांनी एक्झाम्स द्यावी हे आमचं फक्त स्वप्न आहे की मॅक्सिमम विद्यार्थी आपल्या नागपूर क्षेत्रात म्हणजे विदर्भातनं मॅक्सिमम मुलांचं गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये सिलेक्शन होवं हे आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो. आणि आमची नेहमी आमच्या मनातली जी इच्छा आहे ती हीच आहे.